बिचारासनी तरी बट्टा भुईमुंग पडाय घ्या टोकानात राहायच्या आधी मग दक का सकाळी ना स्वप्न मोरे ना येलेतच त्या विचारा काय झालं व अक्का काय म्हणत्या काय नाही हो बहीण ताई म्हणतं आई ऊन जीव असा मजाना लाला लाला करस म्हणतं आज तू ना डबा आणला येल होता ते डबा दे आलून तू बी ना आज 2-3 महिना मा आज वावर मावून मी त्या म्हणा जीव ते निस्ता दमे दम भराय या रस्ता तरी 2 ठिकाणी बटनू मी मग कसं बी ऊन शे आणि बुसकिले माल रुमालने बी याद नाही पण रेखाने मला रुमाल काढ दिदा बरं काढीन तिने असं सोपावर टी दिदा मला याद पडी घ्या येवान टाइमले तिनं पोरगा उठी घ्या ती चालली गई बेडरूम मा मग रुमाल आणायला पाहिजे ना तुम्ही ऊन तर किती आहे माय आमचं तर उन्हाचेच दिवस आम्हाला ते उन्हातच काम करणे पडते हो माय काय करता ऊन बघून सावली बघू तर पोट कुठून भरवा हा हो माय तुम्हीच करू जाणे कितला वाजाना उनतात सकाळी आम्ही 7च्या पहिले येऊन गेलो वावरात आणि 6:30 आम्ही घरूनच निघालो आल्या कामाला लागलो मग 8 वाजले आम्ही न्यारी केली चांगल्या आमच्या 2 पांबडी झालत्या मग आम्ही न्यारी केली हो अक्का नाही भाकरी खायला जात ना मग का ती घर जाय राहणार नाही आम्ही चाललो आता उद्या येऊन ठोकू ना आता नाही एवढ्या उन्हाचं कोण काम करणार हो माय 1 वाजेमध्ये आला तुमचा आता चाललो आम्ही नाही माय हो मग या उपाड्या शेंगा मग रातभर तुला अन्नाला वावर माझं राहणं पडी समायाना 800 आई मग नाही दोन्ही टाइम ना रोज दिले जात ना मग आजच पारवाई जातं ना काय माहिती माय मी जीवनला विचारते का हो जीवू काय म्हणते पोरी यो अक्का म्हणायला लागल्या म्हणे आजच ठोकून द्या म्हणे बाई मग काय करतात मग थांबतात का डबाही नाही आणला आणि काय नाही तर घरी जाऊन जेवण करू की नाही उद्या यायचं उद्या आज नाही होणार नाही हो अक्का आज नाही होणार ते तर काय नाही कोण घेऊन जाणार झोपू द्यायचं अण्णांना इथं आज काय जाण माय तो माणूस काय करत काय नाही आधी तुम्ही ते म्हणजे संकट मा टाकते आमले हा ना आता मारली जाऊ कोणी गाडा माबरी उपाडेल मी ती एक काम करूत मग वा घरले जाऊ असा बी ते पाला वानास पडी ना मग काय आम्हा टोकीली होता मग काय ते करी मग तरी पाल बांधीस सावली करायला जाई टोकाले दम धरतो ना अण्णाले उद्या आता सांगस मग मी आले हो माय अण्णा बी आले मस्त झाला तुमचा भुईमुग लई लागाय त्याले हा चांगली शेंगीन ती हा ना लाग बीक चांगला आहे शेंग बी चांगली आहे बरी हा म्हणजे ना उन्हा माय व तू नाना रातनी दिन करस हो बाई नाका एक दिन ते घर ध्यान द्या आज नाही रात दिन वावर संध्याकाळले जी सार सकाळ नाही नारी गुंडाईनी ते संध्याकाळलेच घरी मग ते मेहनत न पडते लागी का नाही बरं बी कष्टाला पैते लागसच ना मग अहो माय कायम वावरातच दिसतं अण्णा ते खरं आहे तुमचं आम्हाला बी अर्धा तासाने पाण्याची बादली भरून आणायला लागले पोरी पाणी पिऊन घ्या म्हणायला लागले लय जीव लावता हो अण्णां ते अण्णांचा स्वभावच लय चांगला आहे कुशबी दादा कसा जीव निघाल करत काय टकू काय राय मारायची तू हो माय डबाला येऊन म्हणता असं जेवण करल्या ना मग सकाळशी जरा शिजणारी करल होती तुम्ही अर्धीच भाकर खायला होती आज ते हा आईच्या तीवर काम होतं मजुरी होतं तुम्ही उशीर कर देतस त्या पोऱ्यां मागे लाग जातस मग तुम्ही काय टाइमवर बागाची भाकरी करतस सकाळी डबा बांध देते इथला ऊन माय आणि काय काम राहतं तुनं अहो माय मला बी येणंच होतं आज नाही मी असं म्हण राय नो म्हणतो या ते चाल ना दादी मग ते बडा उपाडाय घ्या मजूर ते चाल ना म्हणता ते मग या रातभर शेंगा अशाच पट्टी ना असं मग त्यानं वाटलं म्हणतं गाडा माबरी ना आपण काय आम्हाला जाऊ असं आणि तडे दांड्या बांधायच्या तडे ठोकाय जाय ना मग बरं लागे ते जरासं पालनं कुटकं काटकं बांधायचं आहे सावलीन करता मग आई रातभर पडू दे ना म्हणजे मग आखो डोकालेच ताणशे ना मग तुम्ही आखो आठच जपणं पडी मग रातली काय करायचे काही खेळावरनं या आजूबाजूना मग हा तेच टेन्शन माही गो मी बी तेच विचार करा नु मी म्हणतो संध्याकाळला का 2-4 गाडा जेवतीन त्या बडा वाहिलू म्हणतो असा बी पाला डोरेसले लागीच मग पाला नंतर वानास पडी ना त्यानं वाटणं काय आम्हा टोकिलू म्हणतो तडे शेंगा बी सुकाय जातील म्हणा बी विचार तोच विरा ना तेच ना मग तसं नाही ते काय आता या बिचारा ते चाललात मग आखो तुम्ही कोण बरं लागे मग मी बरं लागस मग गाडा मला लागे ते
मजा ना ते राजाला बोलायला येतात मग राजा असा रिकामा फिर राय ना मला सांगतात ते मी लई येतो त्याला संगी मला माहित नाही होतं ना म्हणतं या काय टोकी टाकीत जाती ना ती पण आता त्या बी म्हणे नाही आम्ही डबाने आणेल असं सांग राहणार त्या नाही त्या संधी करे सकाळ सांग त्या जर 6:15 6:15 निघायच्यात घरतून आता तुम्हाला 1 वाजी घ्या मग कौदुराई करतीन त्यावी आणि ऊन त्यानं जरा जरा न्याऱ्या करेल होती मग प्रत्येक ना जीव शे ना असं थोडी चालस जाऊ द्या ते असले घर आपण घर वाहिलोत तुम्ही ना मी देऊ लागस तुमले गाडा ना तुम्ही गाड्याला जाशात ना तो लगून आको मी जमा का ठेवसी एक ठिकाणी मग काय करतस ऊन बिन लाग जाई हो तुले तू कधी आडे ऊन मात्र पड्या मारायनी आई ऊन काय साध आहे का आम्हाला रोजनी सवय आहे तू सवय नीट वाहते 2-3 महिना वाहते उनी तू वावर मा घर जाय सुकणी यास ना बरोबर तू मी तर कस कोणले बी आणि 2 गाडा करली सु लागी ती 2-2 फेऱ्या माराय जातीन वही जाई संध्याकाळशी तू काही चिंता कर नको मायो तुम्हाला सांगी किव कराय ना ते तुम्ही जीवली राहणार दाखव म्हणे चिंता कर नको चिंता ते लागस ना मग तुम्ही एकला चिंता करशात का मग शेंगलेवजी लागे पण भुईमुंगले बोलता लागशा आपला आणि एक बी असं गिदड का गादड का पोचे का पाचे काहीच नाही शेंग म्हणजे शेंग बिवारच लाईन तू तर गॅरंटी दिलं होती त्यांनी मग मुन्यानं दुकानावर त्यानं लायले नाही बिवार ना मग माय शेंगदाणा असले विवजी भाव आहे हो 140 रुपये किलो शेंगदाणा काल दिन अशा लईने किलोवर शेंगदाणा आता आपण ते काय का दिलेतच नाही आपलं घरनंच रास तिला विचारा म्हणे म्हणतं काय भाव लाईनी म्हणे 2 प्रकार होतात म्हणे अक्का 150 रुपये किलो आणि 140 रुपये किलो 140 रुपये आणत म्हणे आणि अगो खवट होतात मजारमा चांगला बी होतात जडान बारीक काय खरं शे का मग बावगंची तर कुठ ना ते तिला म्हणजे आणि काय आम्हा सुकाळ साकाळ करीन चांगला भाव इथे एक सूत नाही ते बरं सूत गोंट्या काय आण गरमा नंतर एक सूत मग तिला चांगली सुकाळणी पडी नाही ते बुरा लाग जाई आकू मग नाही ना गण ऊन पडाय ना काय आम्हा सुकाव दिसूत ना नाही हो माय अशी तडास ना का टांगा टांगा करशा तिकी टाका जे इथे तुला नाही समजस गुचुपट वय ते तू कर यास ना बरोबर वय मी जाईच राहू ना मी कुठे राहू कर लागू म्हणतो मदत ते काय नाही ऐकी ना जास मग मी काय करू मग चालेल जास येऊ देवा बिनवाले काय म्हणते अक्का यायला लागल्या का घरी इराणू तुम्ही जेवण ते करले मग पाटोडीस ना भेट्ट करेले भात येणे एक बाका टाकेले मग लव तो पोऱ्या कडे सुधरू देसी पोरले मग असा पडना तो जोर मा त्याने डोकं काय आज देवी लागणं डोकाले 1 तास बर बुकना तो पोऱ्या बी जाऊ द्या म्हणजे आगाव केड गए ते 2 जणी काय करतेस तुम्ही मग एक पोऱ्या समात तुम्हावरी ओ माय चालू डोया बांधस तो पोऱ्या आको चालायला लागित काय करते करो बाबा चला मग आम्ही जायला लागलो का ऊन हो बाई ऊन चला मग येस मी जेवण करल्या तुम्ही